एक बातमी समोर येते। कल्याणमध्ये चौघांचा मृत्यू झालेला आहे। एक दुर्घटना घडली आणि त्याच्यामध्ये 3 महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। कल्याणमधील मंगल राघव नगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला आणि त्यामध्ये या 3 महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। तर कल्याणमधील मंगल राघव नगरमध्ये इमारतीचा हा स्लॅब कोसळलेला आहे आणि चौघांचा मृत्यू झालाय। त्यामध्ये 3 महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर येते। दरम्यान त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघू शकतोय। त्यामध्ये एक मुलगी जखमी झाल्याचं दिसते, तिला बाहेर काढलेला आहे। तर हीच ती इमारत आहे ज्या इमारतीचा स्लॅब कोसळला आणि या दुर्घटनेमध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे। कल्याणमधील मंगल राघव नगरमधली ही इमारत आहे ज्या इमारतीचा स्लॅब कोसळल्यानंतर इथं मोठी दुर्घटना घडली आहे, ज्यामध्ये चौघांचा जीव गेलाय तर काही जण जखमी झाल्याची ही शक्यता आहे। त्यापैकी एक लहान मुलगी जी जखमी झाली आहे तिला बाहेर काढण्यात आलं आहे। मात्र ही इमारत धोकादायक होती का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय आणि त्याचबरोबर कशामुळे हा स्लॅब कोसळला असाही सवाल उपस्थित होतोय। तर तिकडची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघू शकतोय। पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत, लोकही मदतीसाठी पोहोचल्याचं दिसतंय, पण इमारतीचा हा स्लॅब नेमका कशामुळे कोसळला हा सवाल उपस्थित होतो आणि आणखी काही लोक याच्यामध्ये अडकले तर नाही ना असाही सवाल उपस्थित होतो। तर इमारतीमध्ये काही जण अडकल्याची माहिती ही आता समोर आलेली आहे। 3 महिलांसह चौघांचा याच्यामध्ये जीव गेलाय आणि एकूण किती फॅमिलीज या ठिकाणी राहतात, कुटुंब इथं राहतात हाही सवाल आहे। तर दुसरीकडे ही इमारत धोकादायक होती का, जर होती तर मग याची कल्पना दिलेली होती का? इथं रहिवासी तर दिसतायत, त्यामुळं त्यांना याविषयीची कल्पना होती का असाही सवाल आहे। आणि हा स्लॅब नेमका कशामुळे कोसळला हा सगळ्यात मोठा सवाल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अजित मांढरे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अजित, काय सांगाल? एक मोठी दुर्घटना म्हणावी लागेल, नेमकं काय घडलं आणि सध्या काय स्थिती आहे? 4 मजली इमारत होती। या इमारतीचा माळ्याचा स्लॅब जो आहे, स्लॅबचा मोठा भाग जो आहे तो कोसळलेला आहे। यामध्ये 4 ते 5 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते। जखमींना जवळच्या जे रुग्णालय तिथे उपचाराकरता नेलेलं आहे। कल्याणची सप्तशृंगी इमारत जी आहे तिच्या ही 4थ्या मजल्याचा भाग जो आहे तो कोसळलाय। मुळात जी इमारत आहे ही इमारत जुनी झाली असं म्हणतायत आणि त्याचबरोबरीनं जो स्लॅबचा मोठा भाग जो आहे तो मोठा भाग निकामी झाला होता। गेले अनेक दिवस त्याच्यावरती त्या ठिकाणी तक्रारी देखील झाल्या होत्या, पण सध्या पावसाचे दिवस आहेत, वाऱ्याचे दिवस आहेत, यामध्ये हा भाग जो आहे तो आणखीन कमकुवत झाला आणि तो कोसळला आणि यामुळे 4 ते 5 जण यामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत। अग्निशमन दल असेल, त्यानंतर जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं विशेष आपत्ती व्यवस्थापन पथक जे आहे ते देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत। काही स्वयंसेवी संस्था ज्या आहेत त्या देखील दाखल झालेल्या आहेत आणि त्या सुखरूप या सगळ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत। त्याचबरोबर इमारतीचं स्ट्रक्चर जे आहे ते अजून आणखीन धोकादायक आहे का याबद्दल देखील माहिती घेतली जाते आणि त्यानुसार पुढची कारवाई जी आहे ती केली जाईल। अजित, याच्यामध्ये 3 महिलांचा एका 1.5 वर्षाच्या मुलीचाही मृत्यू झाल्याचं कळतंय, त्याविषयी काही माहिती आहे का? आणि आणखी काही जण अडकले होते अशी ही भीती व्यक्त केली जात होती। नक्कीच सुरुवातीला जी माहिती मिळाली त्यानुसार 4 ते 5 जण अडकलेले आहेत आणि 1.5 वर्षाची मुलगी आहे ती तिच्या आईसोबत होती। यामध्ये ह्या दोघीच गंभीर जखमी झाल्या होत्या। अधिकृतपणे आणखीन यांच्या मृत्यूची घोषणा करण्यात आलेली नाहीये, मात्र त्यांच्या नातेवाईकांकडून हे सांगण्यात आलेलं की त्यांचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे पालिका प्रशासन देखील या सगळ्या गोष्टींना लक्ष ठेवून आहे। अजित, याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। पुण्यामध्ये मुसळधार पावसामध्ये भलं मोठं होर्डिंग कोसळलंय। या होर्डिंग खाली 7 ते 8 दुचाकी अडकल्या, तर या दुर्घटनेमध्ये कोणीही जखमी झालेला नाहीये। पुणे अहिल्यानगर रस्त्यावर बाघोली चौळीला सनसवाडी इथं हे होर्डिंग कोसळलेलं आहे। भलं मोठं हे होर्डिंग दिसते आणि त्याच्यामध्ये 7 ते 8 दुचाकी या दबलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचं नुकसान हे निश्चितच झालेलं असेल। मात्र सुदैवानं कोणीही व्यक्ती तिथं नव्हती, त्यामुळे जीवितहानी टळलेली आहे। पण हे होर्डिंग अधिकृत होतं का असा सवाल आहे आणि त्याचबरोबर मे महिन्यामध्ये वादळी वारे हे वाहत असतात, सोसाट्याचा वारा वाहत असतो, अवकाळी पाऊस पडतो, अशामध्ये हे भलं मोठं होर्डिंग या ठिकाणी कसं काय लावलं गेलं, त्याविषयी पालिकेनं काही निर्णय घेतला नव्हता का असा सवाल उपस्थित होतो। तर 7 ते 8 दुचाकी होर्डिंग खाली दबलेल्या आहेत। मागच्या वर्षी जेव्हा मुंबईमध्ये एक दुर्घटना घडलेली होती, घाटकोपरमध्ये एक भलं मोठं होर्डिंग कोसळलं होतं आणि त्याच्यामध्ये काही लोकांचा जीव सुद्धा गेला होता, वाहनांचंही नुकसान झालं होतं। तेव्हापासून होर्डिंगच्या बाबतीमध्ये ठिकठिकाणी काळजी घेतली जात होती, खबरदारी घेतली जात होती, काही नियम बनवण्यात आले होते। मात्र
पुण्यामध्ये तसं आहे का, हा सवाल उपस्थित होतोय. कारण या ठिकाणी एक मोठा होर्डिंग कोसळल्याचं आपल्याला दिसून येते. त्याचं स्ट्रक्चर भलं मोठं दिसतंय आणि जिथे हे होर्डिंग कोसळलेलं आहे ते पार्किंगचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी 7 ते 8 दुचाकी त्यामध्ये दबल्याचंही दिसतंय. तर पुणे शहरामध्ये सोमवारी तासभर जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे महापालिकेच्या नाले सफाईच्या कामांची पोलखोल झाली आहे. शहरातल्या अनेक भागात वर्षानुवर्ष पाणी शिरतंय, पण महापालिका केवळ पावसाळी कामांच्या नावाखाली टेंडर काढण्याव्यतिरिक्त काहीही करत नाही. प्रत्यक्षात कामाचा बोजवारा उडालेला असल्याचं पावसानं दाखवून दिलंय. धानोरी भागात अर्धा तास पडलेल्या पावसाचं पाणी लोकांच्या घरात शिरलं. दरवर्षी अर्ज, विनंत्या, निवेदन देऊन सुद्धा महापालिका काहीच करत नसल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिक करतायत. हे एरिया चोकअप झालं आणि चेंबरचं पाणी बाहेर येऊन सगळं घरात घुसलं. पाणी सगळं सांडपाणी, घाण पाणी, सगळं पावसाचं पाणी. त्यामुळं अख्खं घरातलं सामान, फ्रीज नुकसान झालं, टीव्ही खराब झालं, राशनिंग सर्व खराब झालं, बेड वगैरे खराब झाली. ही दाद आम्ही कुणाकडे मागायची? अशी परिस्थिती आहे. आज आम्हाला घरात राशन रात्री खायला नव्हतं अन्न, ही परिस्थिती आली आणि आजूबाजूच्या लोकांच्या घराबी पाणी घुसलं. कुणाला सहकार्य करायचं? अचानक रात्री पाऊस आला. पाऊस आल्यानंतर थोडं पाणी आलं. थोडं नंतर आता 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, गली नंबर 10 और 11 हे सर्व पाणी इकडे येते. टोटली पाणी येते आणि ह्याला आम्ही कंप्लेंट देऊन कमीत कमी 5 ते 6 वर्ष झाली. सुनील अण्णाला दिले, नगरसेवक आपला अनिल टिंगरे, रेखा टिंगरे, परत कॉर्पोरेशन, सगळे म्हणजे जिथे लेटर द्यायचे होते आम्ही ते दिलेत. परत आणि दुसऱ्यांदा वेळी एरोड्यामध्ये देऊन आलोय. आणि आमच्या घरात बघा आता सगळं नुकसान झालेलं आहे. किती आता 5 वर्षात म्हणजे 5 वर्ष प्रत्येक वर्षी आम्ही काहीतरी बनवतो ते खराबच होतंय. तर पुण्यामध्ये आज पुन्हा जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. पुणे विमानतळाला गळती लागली. नवीन टर्मिनलवर ही पाण्याची गळती लागलेली आहे. 6 महिन्यांपूर्वीच हे टर्मिनल चालू करण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये पहिला पाऊस असेल हा कदाचित आणि त्याच्यातच टर्मिनलला गळती लागल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे विमानतळाच्या ड्रेनेजमधील पाणी रस्त्यावर आलं होतं. कालही पावसाचं पाणी विमानतळावर साचलेलं होतं आणि पुणे विमानतळ जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आता झालेलं आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीनं एकीकडे गळती लागली आहे तर दुसरीकडे ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर येताना दिसतंय. अजून पावसाळा सुरू झाला नाहीये, त्याआधीच ही स्थिती आहे. तर पावसाळ्यामध्ये नेमकं काय होईल हाही सवाल उपस्थित होतोय. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड तालुक्यात जोरदार पावसानं हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह अचानक मान्सूनपूर्व पाऊस कोसळला. त्यामुळे नागरिकांची चांगलीच पळापळ झाली. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसानं काहीसा दिलासा दिला आहे. तर या पावसामुळे भीषण पाणी टंचाईग्रस्त गावांनाही फायदा होणार आहे. पण याचा शेतकऱ्यांना फटका बसताना दिसतोय. आंबा बागायतदारांना याचा फटका बसतोय. हवामान विभागानं रत्नागिरी जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला होता आणि आज जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये अतिमुसळधार तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळलाय. हापूस आंबा हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच मुसळधार पाऊस कोसळलाय. त्यामुळे बागायतदारांच्या आशा मात्र इथं जे अंतिम हंगामातील आंबा हाती येणार होता त्याचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळं बागायतदारांचं नुकसान होण्याची भीती आहे. राज्याच्या विविध भागामध्ये मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे. मुंबईसह उपनगर आणि कोकणात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे. तर यंदा पावसाळा लवकर सुरू होण्याची शक्यता आहे आणि त्याआधी अवकाळी पाऊस बरसताना दिसतो. केंद्र मुंबई येथून उद्या 21 तारखेला अरेबियन सीमध्ये ईस्ट सेंट्रल अरेबियन सी ऑफ द कर्नाटका कोस्ट एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार होत आहे आणि त्याचा प्रभाव म्हणून 22 तारखेला कमी दाबाचं क्षेत्र तयार होते. त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर पडेल. साऊथ कोकण, साऊथ मध्य महाराष्ट्र आणि मुंबई या ठिकाणी सुद्धा त्याचा प्रभाव दिसेल. 21 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग 30 ते 40 किलोमीटर इतका असू शकतो. काही ठिकाणी तो जास्त असण्याची शक्यता आहे.
अधिक माहितीसाठी प्रादेशिक हवामान केंद्राच्या वेबसाईटला व्हिजिट करा. धन्यवाद. तर राज्यात सर्वत्र अवकाळीचा जोर पाहायला मिळतोय. अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. अहिल्यानगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसानं अनेक ठिकाणी नुकसान झालंय. अकोले, संगमनेर, राहता, राहुरी तालुक्यांना वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसलाय. झाडांसह विजेच्या खांबांची पडझड झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठाही खंडित झाला. तर रामपूरमध्ये वीज पडून एका तरुणाचा मृत्यू झाला आणि दोघे जण जखमी झाले. तर जुन्नरच्या ओतूर, डिंगोरे, उंबरज परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस बरसला. या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं नुकसान झालंय. मिरची, टोमॅटो आणि केळी पिकाला याचा फटका बसलेला आहे. पावसाचं पाणी शेतांमध्ये साचलं. यामुळे शेतांना तळ्याचं स्वरूप आलं. तर बीडमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय. फळबागांना पावसाचा फटका बसलाय. तसंच यवतमाळच्या दिग्रसमध्येही पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे. यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. तर सोलापूर शहरामध्ये दुसऱ्या दिवशीही पावसानं दमदार हजेरी लावली आहे. सोलापूर शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. हवामान विभागानं सोलापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केलाय. तसंच सोलापूर शहरात सुरू असलेल्या पावसामुळे सोलापूरकरांची मात्र तारांबळ उडालेली आहे. तर या मान्सून पूर्व पावसामुळे बागायतदार शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. सोलापुरातली ही दृश्य आपण बघू शकतोय. पावसामुळे सोलापूरकरांची तारांबळ उडालेली आहे. तर बागायतदार शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडलेली आहे. कारण बागांमधून जी फळं येणार होती त्याच्यावर त्याचा या पावसाचा परिणाम होणार आहे आणि त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. पाहूयात पुढची बातमी. अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत उद्या मंत्रालयामध्ये बैठक आहे. सांगली, कोल्हापुरातील महायुतीचे आमदार आणि खासदारांना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलंय. पण आंदोलन करणाऱ्या महाविकास आघाडीला याचं निमंत्रण नाहीये. सतेज पाटील यांच्यासह अनेकांनी त्यामुळे सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. कारण काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी आंदोलन केलेलं होतं. अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत त्यांनी अल्टिमेटमही दिलेला होता. जर निर्णय घेतला नाही सरकारनं तर आपण मोठं आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी दिलेला होता. त्या पार्श्वभूमीवर आता बैठक तर होतीये, मात्र त्याच्यामध्ये सतेज पाटील असतील किंवा महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते, नेते ज्यांनी आंदोलन केलं होतं त्यांना निमंत्रण या बैठकीचं नाहीये. दरम्यान कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय. पावसामुळे बंगळुरूमधील रस्ते हे पाण्याखाली गेलेले आहेत. तर बंगळुरू ज्या ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यामध्ये पाणी साचतं, याही वर्षी पावसाळ्यापूर्वीच पाणी साचायला सुरुवात झाल्याचं दिसतंय. तिकडची दृश्य आपण बघू शकतोय. अगदी पावसाळ्यामध्ये जेव्हा धोधो पाऊस बरसतो, बरेच दिवस पाऊस बरसतो, तेव्हा काही शहरांमध्ये अशा पद्धतीची स्थिती होते. पण कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये मात्र अवकाळी पावसामध्येच अशा पद्धतीचे रस्ते झालेले आहेत, ज्या ठिकाणी पाणी साचले मोठ्या प्रमाणामध्ये. आणि याच पावसाच्या पाण्यामधून वाहनांना रस्ता काढत पुढे जावं लागतंय. तर पावसामुळे बंगळुरूमधील रस्ते हे पाण्याखाली गेले. पाहूयात पुढची बातमी. मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय. सीएसएमटीहून अंबरनाथच्या दिशेने येणाऱ्या या लोकलमध्ये दिव्यांगांसाठी आरक्षित असलेल्या डब्यात सर्वसामान्य प्रवासी प्रवास करत होते. या डब्यात एका महिलेला मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. तर 2 प्रवाशांमध्ये बाचाबाची झाली होती. यानंतर महिलेला मारहाण करण्यात आली. इतर प्रवासी ही मारहाण थांबवण्याचा प्रयत्न करतायत. या व्हिडिओची सत्यता पडताळून कारवाई केली जाईल असं रेल्वे पोलिसांनी सांगितलंय. तर आता या प्रकरणात